मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण फक्त 6 PYQs सोडविणार आहोत. परंतु या 6 प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या मदतीने तुम्ही तब्बल 27 कन्फ्युजिंग वर्ड्स कायमचे लक्षात ठेवणार आहात. मित्रो, या 27 कन्फ्युजिंग वर्ड्सचे आपण 6 ग्रुप्स केलेले आहेत, ज्यामध्ये पहिल्या ग्रुपमध्ये ट्रीज, दुसऱ्या ग्रुपमध्ये डायरेक्शनशी संबंधित शब्द, तिसऱ्या ग्रुपमध्ये वेदर आणि रायटिंगशी संबंधित शब्द, चौथ्या ग्रुपमध्ये नॉईजशी संबंधित शब्द, त्यानंतर मूवमेंट म्हणजे जाणे, राहणे, थांबणे याच्याशी संबंधित शब्द, आणि शेवटच्या ग्रुपमध्ये व्यक्ती आणि वस्तूशी संबंधित शब्द आपण ठेवलेले आहेत. या प्रत्येक ग्रुपमध्ये आपण प्रथम चित्रांच्या मदतीने शब्दांचे अर्थ समजून घेऊया आणि त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही सोडविणार आहात. म्हणून हे शब्द सविस्तर समजून घ्या. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या संपूर्ण 27 वर्ड्सवर एक रिव्हिजन टेस्ट देखील सोडवायला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता या स्लाईडचे 15 सेकंद निरीक्षण करा आणि या 27 वर्ड्सपैकी तुम्हाला अगोदरच किती शब्द येतात ते तपासा. चला आता पाठाला सुरुवात करूयात. मित्रहो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रहो, या ठिकाणी तुम्हाला 2 चित्रे दिलेली आहेत. एक प्लॅन्ट आहे, रोपटे आहे, तर दुसरे झाड आहे. आता या झाड आणि प्लॅन्टशी संबंधित काही शब्द तुम्ही या ठिकाणी शिकणार आहात. पहा, या ठिकाणी आपण काही शब्द घेतलेले आहेत. आणि आता ब्रँच, झाडाचा कोणत्या पार्टला आपण ब्रँच म्हणतो किंवा प्लॅन्टच्या? स्टॉक, स्टेम, ट्रंक, रूट्स आणि त्यानंतर बाऊ. हे तुम्हाला ओळखायचं आहे. यासाठी तुम्हाला 5 सेकंद मिळतील. चला तर मित्रो, आपण आता हे ओळखूया. पहा, पहिला शब्द आहे ब्रँच. ब्रँच कशाला म्हणतो आपण? ब्रँचला मराठीमध्ये म्हणतात शाखा. शाखा म्हणजे छोटी फांदी. तर पहा, या ठिकाणी ही छोटी फांदी आहे झाडाची, याला आपण म्हणतो ब्रँच. त्यानंतर स्टॉक. स्टॉक म्हणजे देठ. देठ कशाला म्हणतो आपण? पहा, या कळीचा हा जो दांडा आहे याला आपण म्हणतो देठ. त्यानंतर स्टेम, रोपट्याचं जे बूड असतं, मुख्य खोड असतं, याला खोड तर आलेलं नसतं परंतु मुख्य भाग असतो, त्याला स्टेम म्हणतात. जसं हे आहे, याला स्टेम म्हणतो आपण. तर झाडाच्या या मुख्य भागाला, खोडाला बुंदा म्हणतो आपण. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात ट्रंक. तर रूट्स कोणते आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. हे सगळे रूट्स आहेत. जमिनीच्या खालचा भाग जो असतो झाडाचा, त्याला आपण रूट्स म्हणतो. आता काय राहिलं? बाऊ. तर बाऊ म्हणजे मित्रहो, ह्या मुख्य खोडापासून जी पहिली मोठी फांदी बाहेर येते का, त्या फांदीला आपण म्हणतो बाऊ. ही जी फांदी आहे ही आहे बाऊ. अशा प्रकारे मित्रहो, आपण या झाडाचे काही भाग पाहिलेले आहेत. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. या पार्टला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो हे कॉमेंट्समध्ये लिहा. आणि चला, लगेच आपल्याला पुढे यावर आता प्रश्न सोडवायचा आहे. तर आपण प्रथम प्रश्न वाचूया. ही शोड मी ॲन ओल्ड बाऊ ऑफ दॅट ट्री. आता या ठिकाणी बाऊ शब्द आलेला आहे. बाऊ म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. द अंडरलाइन्ड वर्ड इन दिस सेंटेन्स पॉइंट्स टू. या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पहा, या ठिकाणी 4 अर्थ दिलेले आहेत आणि 4 सेकंदामध्ये तुम्ही हे ओळखायचं आहे. तर मित्रो, बाऊ या शब्दाचा अर्थ स्टेम आहे का? स्टेम ऑफ ट्री नाही. रूट ऑफ ट्री नाही. लीफ ऑफ ट्री नाही. तर काय आहे? ब्रँच ऑफ ट्री. ही एक प्रकारची फांदीच असते. चला, पुढील प्रश्न पाहूयात. फिल इन द ब्लँक. अ ट्री ग्रोज इन डॅश डॅश डायरेक्शन. झाड कोणत्या दिशेने वाढतं?
पहा या ठिकाणी झाड घेतलंय आपण, हे कोणत्या दिशेने वाढतं पहा मित्रो. त्याच्या अगोदर लक्षात ठेवा, हे सर्वच्या सर्व प्रश्न हे आपण परीक्षेमधून घेतलेले आहेत. हा प्रश्न TET परीक्षेमधील आहे. चला आता आपण काय करूया, झाड कोणत्या डायरेक्शनमध्ये वाढतं ते पाहूया. तर मित्रो, झाड कोणत्या डायरेक्शनमध्ये वाढतं? राईट दिशेला जातं वाढतं का झाड? असं वाटतं का? नाही. लेफ्ट दिशेला वाढतं का? नाही. झाड अपवर्ड वरच्या दिशेला वाढतं का? तर हो, झाड वरच्या दिशेला वाढतं, असं त्याला आपण अपवर्ड म्हणतो. झाड डाऊनवर्ड वाढतं का? नाही. मग आपलं उत्तर कोणतं आहे? आपलं उत्तर आहे अपवर्ड. चला आता पुढील चित्रे समजून घेऊयात. पहा या ठिकाणी 4 चित्रे दिलेली आहेत. या ठिकाणी काहीतरी कच्चा मसुदा आहे. या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे, दुष्काळ दिसतोय. तर या ठिकाणी आवर्षण म्हणजे पाऊस पडलेला नाही असं दिसतंय. आणि या ठिकाणी काय करतोय हा मुलगा? पाणी पितोय, घोट घेतोय पाण्याचा. यासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहेत. पहा काही शब्द आपण या ठिकाणी घेतले आहेत. ड्राफ्ट, हा शब्द देखील ड्राफ्टच आहे, लक्षात ठेवा. आणि हा आहे ड्राऊट. या दोन शब्दांच्या उच्चारामध्ये कोणता फरक आहे पहा. हा शब्द आणि हा शब्द यांचे उच्चार सारखेच आहेत. DRAFT ड्राफ्ट आणि DRAUGHT याला देखील ड्राफ्टच म्हणतात. याला मात्र ड्राऊट म्हणतात. आणि हा आहे फेमिन. तर कोणत्या चित्राचा कोणता अर्थ आहे हे तुम्हाला आता ओळखायचं आहे. सांगा बरं, ड्राफ्ट कशाला म्हणतात? तर या ठिकाणी स्टॅम्पच दिलेला आहे म्हणून आपलं काम सोपं झालेलं. हा आहे ड्राफ्ट. ड्राफ्ट म्हणजे कच्चा मसुदा. तर हा ड्राफ्ट इथे दिलेला आहे. याचा अर्थ काय आहे मित्रो? याचा अर्थ आहे घोट. हा जो मुलगा पाण्याचा घोट घेतोय का, याला आपण म्हणतो ड्राफ्ट. तर तिसरा शब्द आहे ड्राऊट. मित्रो, ड्राऊट म्हणजे आवर्षण म्हणजे पाऊस न पडण्याची स्थिती. या ठिकाणी पाऊस न पडण्याची स्थिती दिलेली आहे. पहा कशी जमिनीला भगळा पडलेले आहेत. आणि शेवटचा शब्द राहिला आहे फेमिन. फेमिन म्हणजे दुष्काळ. या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती, लोक कसे गरिबीत आहेत हे दिलेलं आहे. अशा प्रकारे मित्रो, या 4 शब्दांचे अर्थ तुम्हाला कळलेले आहेत. चला आता याच्यावर आधारित प्रश्न आपण सोडवूयात. चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक. ओइंग टू अ डॅश डॅश देर वॉज फेमिन इन द कंट्री. कशामुळे तरी फेमिन. फेमिनचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे. फेमिन म्हणजे काय? फेमिन म्हणजे आपण अगोदरच पाहिलंय, दुष्काळ. कशामुळे दुष्काळ पडतो तर ते आपण शोधायचं आहे. पहा किती परीक्षेमध्ये हा शब्द आलेला आहे. PSI 13, टॅक्स असिस्टंट 2015, STI 2014, MPSCच्या या परीक्षांमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर या चित्रामध्ये दिलेली परिस्थिती कोणती आहे? DRAUGHT ड्राफ्ट आहे का? नाही. DRAFT ड्राफ्ट आहे का? म्हणजे कच्चा मसुदा. नाही. DROUGHT ड्राऊट आहे का? ड्राऊट म्हणजे आवर्षणाची स्थिती. तर बरोबर आहे, ड्राऊट आहे. मित्रो लक्षात ठेवा, जेव्हा या ठिकाणी ओ येईल, या ओचा अर्थ झिरो सारखा घ्यायचा. जेव्हा झिरो रेन असेल त्यावेळी ड्राऊट असतं, लक्षात ठेवायचं. आणि इथे ए आहे, वॉटरमध्ये ए असतं ना, तर ह्या ए वरून घोट शब्द लक्षात घ्यायचा आणि त्याचा उच्चार आहे ड्राफ्ट. आणि या ओ वरून झिरो शब्द लक्षात घ्यायचा, त्याचा अर्थ आहे झिरो रेन. तर अशी अवस्था आहे. तर आपलं उत्तर कोणतं आहे? ड्राऊट. चला पुढील चित्रे समजून घेऊया. पहा या ठिकाणी 4 चित्रे दिलेली आहेत. पहा या ठिकाणी मुलं आवाज करत आहेत. या ठिकाणी मुलगी गात आहे. या ठिकाणी देखील मोठा आवाज आहे. आणि या ठिकाणी दोघी बोलत आहेत. यासाठी इंग्लिशमध्ये काही शब्द आहेत. कोणत्या चित्रासाठी कोणता शब्द येतो हे तुम्ही ओळखायचं आहे. पहा टॉक, साऊंड, नॉईस, व्हॉइस असे शब्द आहेत. यासाठी तुम्हाला 4 सेकंद देतो मी. चला तर मित्रो, तुम्ही ओळखलंच असेल कोणत्या चित्रासाठी कोणता शब्द येतो. तर टॉक कोणत्या चित्रासाठी येतं? या चित्रासाठी. दोघी बोलत आहेत. साऊंड, साऊंड म्हणजे कोणताही आवाज.
परंतु विशेष करून मशिनरीचा स्पीकरमधून येणाऱ्या आवाजाला आपण म्हणतो साऊंड. त्यानंतर नॉईस म्हणजे गोंगाट, कोलाहल. मग तो ट्रॅफिकचा आवाज असेल किंवा वर्गात मुलांनी केलेला आवाज असेल त्याला आपण नॉईस म्हणतो. आणि तोंडाने काढलेल्या कोणत्याही आवाजाला आपण म्हणतो व्हॉइस. अशा प्रकारे या शब्दांचे अर्थ आहेत. आता या चित्रांवर आधारित प्रश्न आपण सोडूया. सिलेक्ट द अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. पहा, क्लार्क टायपिस्ट 2017च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. द प्युपिल्स वेअर मेकिंग डॅश डॅश इन द क्लास वेन द टीचर एंटर्ड. या ठिकाणी मुलं गोंगाट करत आहेत. यासाठी कोणता शब्द आहे? नॉईस आहे का, साऊंड आहे का, व्हॉइस आहे का, टॉक आहे? 3 सेकंदात ओळखा. तर मित्रो, बरोबर आहे. यासाठी शब्द आहे नॉईस. चला पुढील चित्रे पाहूयात. पहा, या ठिकाणी 4 चित्रे घेतलेली आहेत आपण. हा एक मोठा उद्योजक आहे, श्रीमंत व्यक्ती आहे. ही एक ख्यातनाम व्यक्ती आहे, आपल्या क्षेत्रातील उच्च पदस्थ व्यक्ती आहे. या ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे, अगदी ढग कोसळण्याची वेळ आलेली आहे. आणि या ठिकाणी लोहचुंबक दिलेला आहे. पहा कसे खिळे चिटकत आहेत त्याला. याच्यासाठी पुन्हा 4 शब्द आहेत. पहा, मॅग्नेट. याला मॅग्नेट म्हणतात, लक्षात ठेवा. इथे ई आहे म्हणून नीट, आणि याला म्हणतात मॅग्नेट. या ठिकाणी ATEचं ए आहे म्हणून याला मॅग्नेट म्हणतात. आणि याला एमिनंट म्हणतात. ईने सुरुवात होती म्हणून एमिनंट, आणि याला आयने सुरुवात होती म्हणून इमिनंट. तर कोणता शब्द कोणत्या चित्राला लागू होतो हे 4 सेकंदामध्ये ओळखा. चला आता आपण जोड्या लावूया. पहा, मॅग्नेट म्हणजे काय? तर लोहचुंबक. तर मॅग्नेट म्हणजे काय? श्रीमंत व्यक्ती, मोठा उद्योजक, त्याला आपण म्हणतो मॅग्नेट. आणि एमिनंट म्हणजे ख्यातनाम, उच्च पदस्थ व्यक्ती, जी आपल्या क्षेत्रामधील प्रसिद्ध व्यक्ती आहे. वेल नोन इन हिज प्रोफेशन असं काहीच आपण म्हणतो. आणि त्यानंतर शब्द आहे इमिनंट म्हणजे अगदी येऊन ठेपलेला, आता घडणार आहे अशी परिस्थिती या चित्रात व्यक्त केलेली आहे. पाऊस आता पडणार आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. याला आपण म्हणतो इमिनंट. चला आता आपण याच्यावर आधारित कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आलेला प्रश्न पाहूया. फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स. पहा, राज्यसेवा 2023च्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. धीरूभाई अंबानी वॉज डॅश डॅश. Bimal Roy was dash dash filmmaker. I was saved from dash dash danger. या 3 रिकाम्या जागामध्ये या 4 शब्दांपैकी 3 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. पहा आता, धीरूभाई अंबानी वॉज डॅश डॅश. इथे काय येईल? अ मॅग्नेट येईल का ॲन एमिनंट? हे तर येणार नाही, कारण घटनेच्या संदर्भात आहे. ॲन एमिनंट हे पण येणार नाही, कारण हे उच्च पदस्थ व्यक्ती वगैरेच्या संदर्भामध्ये आहे. अ मॅग्नेट हे तर लोहचुंबक आहे, म्हणून हा शब्द या 3 रिकाम्या जागेत येणार नाही. आता हे 3 शब्द आपल्याला लिहायचे. तर आपल्याला अ मॅग्नेट हा शब्द येईल. मॅग्नेट म्हणजे श्रीमंत व्यक्ती, बडी व्यक्ती, म्हणजे धीरूभाई अंबानी वॉज अ मॅग्नेट. आता बिमल रॉय वॉज अ फिल्म मेकर. ॲन एमिनंट येईल का ॲन एमिनंट येईल? तर ॲन एमिनंट येईल, कारण एमिनंट म्हणजे ख्यातनाम, आपल्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेली व्यक्ती. मग हे वाक्य कसं होईल? बिमल रॉय वॉज ॲन एमिनंट फिल्म मेकर. आय वॉज सेव्ड फ्रॉम ॲन इमिनंट डेंजर. इमिनंट म्हणजे येऊन ठेपलेल्या धोक्यापासून मी वाचलो, असा याचा अर्थ होईल. चला आता पुढील चित्रे पाहूयात. पहा, या ठिकाणी 4 चित्रे आहेत. हा सोडून जातोय, हे घरामध्ये राहत आहेत, हा नेमकाच हॉटेलमध्ये थांबण्यासाठी आलेला आहे, आणि हा बस स्टॉपवर थांबलेला आहे. अशी ही 4 चित्रे आहेत. आणि या 4 चित्रांना LIV लिव्ह, LEAV लिव्ह, STOP स्टॉप आणि STAY स्टे अशी 4 नावे आहेत. आता याच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत.
चला आता आपण याच्या जोड्या लावूयात. सर्वप्रथम आपण लिव शब्द घेऊया. लिव कोणत्या चित्रात व्यक्त होतो? लिव म्हणजे राहणे, जास्त दिवसांसाठी किंवा जन्मभर राहणे, त्याला लिव म्हणतो आपण. LEAVE, लिव म्हणजे एखादे ठिकाण सोडणे किंवा सोडून जाणे किंवा जाणे. STAY, स्टे म्हणजे देखील राहणे पण थोड्या दिवसासाठी, जसे आपण हॉटेलमध्ये थांबतो त्याला स्टे म्हणतात. आणि स्टॉप म्हणजे थोड्या वेळेसाठी थांबणे, याला आपण थांबणे म्हणतो. हा बस स्टॉपवर थांबलाय थोड्या वेळेसाठी. चला आता आपण याच्यावर आधारित असलेलं वाक्य सोडूया. चूज द मोस्ट करेक्ट सेंटेन्स. PSI 2017च्या परीक्षेला आलेलं वाक्य आहे, आय लिव्ड देअर फॉर 5 days. या ठिकाणी लिव्ड शब्द आलेला आहे आणि 5 days आलेला आहे. कोणतं वाक्य बरोबर आहे आपल्याला ओळखायचं आहे. आय लेफ्ट देअर फॉर 5 days. प्रत्येक वाक्यामध्ये 5 days आलेला आहे, इथे लेफ्ट आलेला आहे. आय स्टेड देअर फॉर 5 days. आय स्टॉप्ड देअर फॉर 5 days. 5 days हा मोठा कालावधी आहे का? नाही, थोडाच कालावधी आहे, 5 दिवस आहेत. म्हणजे या ठिकाणी लिव्ह येईल का? नाही. आय लिव्ड देअर फॉर माय लाईफ असं असतं तर लिव्ह आलं असतं. लेफ्ट येईल का? म्हणजे निघून जाण्यासाठी 5 दिवस लागतात का? तर निघून जाण्याच्या प्रक्रियेसोबत अशा प्रकारे दिवस वापरत नाहीत, म्हणून हे सुद्धा चूक आहे. आय स्टॉप्ड देअर, जर आपण थांबलो एखाद्या ठिकाणी तर 5 दिवस म्हणतात का? नाही. स्टॉप थोड्या वेळासाठी, घंटा अर्धा घंटासाठी येतं. मग आय स्टेड देअर, स्टे म्हणजे थोड्या दिवसासाठी थांबणे, हेच वाक्य बरोबर आहे. मित्रो, आज आपण ट्रीजशी संबंधित शब्द, वेदर आणि रायटिंगशी संबंधित शब्द, साऊंडशी संबंधित शब्द, स्टे, लिव्हशी संबंधित शब्द आणि पीपल अँड थिंग्सशी संबंधित अशा प्रकारचे 27 कन्फ्युजिंग वर्ड्स शिकलेलो आहोत. चला आता पाहूया या 27 वर्ड्सपैकी किती शब्द तुमच्या आता लक्षात राहिलेले आहेत. मित्रो, या टेस्टसाठी तुम्हाला आहेत 10 मार्क्स आणि तुम्हाला 20 सेकंड्स मी या ठिकाणी देणार आहे. तर अगोदर आपण प्रश्न वाचून घेऊया, त्यानंतर तुमचं टायमर सुरू होईल. फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर वर्ड. योग्य शब्द आपल्याला रिकाम्या जागेत वापरायचा आहे. लिव्ह, स्टे, लिव्ह, LIV लिव्ह आणि LEAV लिव्ह, स्टॉप आणि इमिनंट, अशा प्रकारचे हे 5 शब्द आहेत. हे 5 शब्द या 5 वाक्यांमध्ये वापरायचे आहेत. वी डॅश डॅश इन पुणे. प्लीज डॅश डॅश हेअर फॉर 2 days. द ट्रेन विल डॅश डॅश फॉर ओनली 2 minutes. I shall dash dash for Mumbai tomorrow. The cyclone is in dash dash danger. तर यासाठी तुम्हाला मी 10 सेकंद देतोय. 10 सेकंदात या रिकाम्या जागा तुम्ही भरायच्या आहेत. चला तर मित्रो, आता पुढील प्रश्न पाहूयात. राईट द करेक्ट वर्ड फॉर द डिस्क्रिप्शन. खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि त्या डिस्क्रिप्शनसाठी अशाच प्रकारे शब्द दिलेले आहेत. स्टेम, रूट्स, बाऊ, ट्रंक आणि लीफ. त्या डिस्क्रिप्शनमध्ये हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. थिक मेन पार्ट ऑफ अ ट्री. झाडाचा सगळ्यात महत्त्वाचा जाड जो भाग असतो त्याला काय म्हणतात? यापैकी एक शब्द लिहायचा आहे. ब्रँच अटॅच टू द मेन पार्ट, म्हणजे झाडाच्या बुडाला जी ब्रँच जोडलेली असते तिला काय म्हणतात? अंडरग्राऊंड पार्ट ऑफ अ ट्री, झाडाचा जमिनीखालचा भाग असतो त्याला काय म्हणतात? थिन ग्रीन पार्ट ऑफ प्लांट, पातळ असा हिरव्या रंगाचा रोपट्याचा जो भाग असतो, पार्ट असतो, त्याला काय म्हणतात? लॉंग मेन पार्ट ऑफ फ्लॉवरिंग प्लांट, एका प्लांटचा, रोपट्याचा उंचच्या उंच असा मुख्य भाग कोणता असतो? तर हे 5 शब्द तुम्हाला या रिकाम्या जागेत लिहायचे आहेत 10 सेकंदामध्ये. तर चला मित्रो, आता आपण याची उत्तरे पाहूयात. वी लिव्ह इन पुणे. इथे LIVA आलेलं आहे. प्लीज स्टे हिअर फॉर 2 days. 2 days असल्यामुळे इथे स्टे आलेलं आहे. द ट्रेन विल स्टॉप फॉर ओनली 2 minutes. 2 minutes
स्टॉप आलेलं आहे. आय शॅल LEAVE लिव्ह फॉर मुंबई टुमॉरो. मी मुंबईला उद्या जाईल. द सायक्लोन इज ॲन इमिनंट डेंजर. सायक्लोन चक्रीवादळ हे येऊन ठेपलेला धोका आहे. इमिनंट म्हणजे येऊन ठेपलेला, म्हणजे लवकरच येणार आहे. आता पुढील प्रश्न पहा. थिक मेन पार्ट ऑफ अ ट्री. झाडाचा मुख्य जाडच्या जाड भाग त्याला काय म्हणतो आपण? ट्रंक म्हणतो. ब्रँच अटॅच टू द मेन पार्ट. मुख्य भागाला बुडाला जी फांदी जोडण्यात येते तिला काय म्हणतो आपण? बाऊ. द अंडरग्राऊंड पार्ट ऑफ अ ट्री. जमिनीच्या खालचे राहणारा भाग त्याला काय म्हणतात आपण? रूट्स. थिन ग्रीन पार्ट ऑफ अ प्लांट याला काय म्हणतो आपण? लीफ. लॉंग मेन पार्ट ऑफ अ फ्लॉवरिंग प्लांट याला काय म्हणतो? स्टेम. तर अशा प्रकारे मित्रो, कमीत कमी या 10 मार्क्सपैकी तुम्हाला किती पडले हे निश्चित कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. कमीत कमी कळेल तरी तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला आहे. तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहता. मित्रो, या व्हिडिओमध्ये दिलेले सर्व प्रश्न माझ्या टॉपिक वाईज PYQs इंग्लिश ग्रामर या पुस्तकामधून घेण्यात आलेले आहेत. या पुस्तकाचे लिंक, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक व्हिडिओच्या लिंक्स आणि महत्त्वाच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आणि व्होकॅब्युलरीवरील या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.